नमस्कार. कथेचं नाव आहे दोरी. लेखक अज्ञात. अभिवाचन अनुराधा कर्वे. एक व्यापारी आपल्या 2 उंटांवर माल लादून गावागावातून तो विकत असे. अशीच एका गावात त्याने दिवसभर विक्री केली. रात्र झाल्याने तिथेच एका मंदिराच्या आवारात मुक्काम करण्याचं त्यांनी ठरवलं. मैदानातील झाडाला उंट बांधून स्वतः मंदिराच्या ओसरीत झोपायचं असा विचार त्याने केला. दोन्ही उंटांना त्यांनी झाडाजवळ नेलं. एका उंटाला दोरीने बांधलं, मात्र दुसऱ्या उंटाला बांधायला त्याच्याजवळ दोरीच नव्हती. आता काय करावं? आली पंचायत. उंट तसाच मोकळा ठेवणं शक्य नव्हतं. व्यापारी अस्वस्थ झाला. इकडे तिकडे एखादी दोरी सापडते का ते शोधू लागला. ती काही दिसेना. त्याची अस्वस्थता पाहून मंदिराच्या पुजाऱ्यांनी त्याच्याजवळ येऊन सांगितलं, अरे, पहिल्या उंटाला बांधलंस ना, तसंच दुसऱ्याला बांध. महाराज, पण दोरी नाही आहे ना, पुजारी म्हणाला. तू नुसतं दोरी बांधल्याचं नाटक कर, असं पुजाऱ्यांनी सुचवलं. त्याप्रमाणे व्यापाऱ्यांनी खोटंच उंटाला दोरी बांधली. आश्चर्य म्हणजे त्यानंतर तो दुसरा उंटही निवांत खाली बसला. सकाळी व्यापारी उठून सगळं आवरून दुसऱ्या गावी जायला निघाला. झाडाजवळ येऊन पहिल्या उंटाची त्यांनी दोरी सोडली. तो उंट उभा राहिला. दुसऱ्या उंटाला काही दोरी बांधलेली नव्हतीच, म्हणून व्यापाऱ्यांनी त्या दुसऱ्याला फक्त झॅक झॅक असा आवाज देऊन उठवलं. पण तो दुसरा उंट काही उठेच ना. व्यापारी पुन्हा अस्वस्थ झाला. तिथेच उभा असलेला पुजारी हसू लागला. तो म्हणाला, अरे, तो उठणार नाही, कारण तू त्याची दोरी कुठे काढलीस? पण महाराज, मी दोरी बांधलीच कुठे होती? नुसतं नाटक तर केलं होतं ना. पुजारी म्हणाला, नाटक तुझ्यासाठी होतं, पण त्याला तर ते खरंच वाटलं होतं ना. म्हणून आता ती काल्पनिक दोरी सोड, मग पहा. त्याप्रमाणे व्यापाऱ्याने दोरी सोडायचं नाटक केलं. आणि काय आश्चर्य, तो दुसरा उंट तटकन उठला की. व्यापारी चकित झाला. पुजारी म्हणाला, जसा हा उंट अदृश्य दोरीने बांधला गेला आहे, तसेच आपणही खोटा अभिमान, अहंकार आणि नको त्या क्षुद्र स्मृती आणि कल्पनांच्या जंजाळात अडकलो आहोत. ती अदृश्य दोरी काढून टाकण्याची इच्छाच नाही, तर आपण पुढच्या आनंदाच्या गावी जाणार कसे? त्या उंटाच्या गळ्यात असल्यासारख्या काही अदृश्य दोऱ्या हळूच सोडून देऊया. लक्षात घ्या, तुमच्या आनंदाच्या वाटेत तुमच्याशिवाय दुसरा कोणीही अडथळा आणू शकत नाही. निष्कारण स्वतःला बांधून घेतलेल्या अनेक दोऱ्या सोडवून पहा. नक्की आनंदी व्हाल. आत्मानंदाचं गाव तुमच्या आतच तर आहे, हो ना?